पुढची बातमी आहे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे। सोशल मीडियावरती सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवरती टीका करताना लोणीकरांची जीभ घसरली। कुचरवट्यावरती बसलेली काही रिकाम टेकडी कार्टी सोशल मीडियावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचं लिहितात। या संदर्भात बोलताना लोणीकरांनी घणाघाती टीका केली। तुमच्या आईचा पगार आणि बापाचं पेन्शन हे बबनराव लोणीकरनंच केलंय असं वक्तव्य लोणीकरांनी जाहीर कार्यक्रमात केलं। तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला 6000 रुपये दिलेत असंही लोणीकर एका जाहीर कार्यक्रमात बोलले। जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये सोलर योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणात बबनराव लोणीकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं। दरम्यान बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय। विरोधकांनी देखील लोणीकरांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। कुचरवट्यावर बसलेले जे 5-6 काटे 10 काटे असतात त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच पगड्यावर करतो, आम्हालाच बोलतो। बबनराव लोणीकरांनी एका भर सभेत केलेलं हे वक्तव्य, या संदर्भात आपण बोलणार आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाजी, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। बबनराव लोणीकरांना असं वक्तव्य जाहीर सभेत करणं शोभतं का? खरं तर लोणीकरांसारख्या संसदीय राजकारणात असलेल्या व्यक्तीने तारतम्य बाळगणं अपेक्षित आहे। मुळात कुठलंही सरकार काही योजना देतं त्यावेळेला ती योजना देण्याची सरकारची क्षमता तयार होते ती लोकांनी दिलेल्या मतांमुळे। आधी लोक देतात आणि तुम्ही जरी योजना दिल्या तरी त्या योजना बबनराव लोणीकर किंवा मोदीजी किंवा अजून कोणीही आपल्या खिशातनं पैसे काढून देत नाहीत, तर लोक वेगवेगळ्या स्वरूपात कर भरतात आणि या करांच्या स्वरूपातला पैसा जो एकत्रित होतो तो लोककल्याणकारी योजनेसाठी वापरला जातो। मात्र अडचण अशी आहे की आत्मसन्मान गहाण ठेवलेले हे सगळे लोक आता कळपाने तयार झालेले आहेत, ज्यांच्या पाठीला अजिबात कणा नाहीये आणि कणा हरवलेल्या लोकांना वाटतं की जनता सुद्धा यांच्यासारखी लाचार आहे का, त्यामुळे ते अशी विधानं करू शकतात। मात्र ज्या जनतेने लोणीकरांना हे भाषण करण्या इतकी क्षमता तयार करून दिली तीच जनता लोणीकरांना खाली प्रेक्षागारात बसवण्यासाठी सुद्धा सज्ज आहे, तेवढी जनतेची ताकद आहे। तर आणखी ते म्हणतात की तुमच्या आईचा पगार बापाचं पेन्शन हे बबनराव लोणीकरनीच केलंय, म्हणजे काय? मी तेच म्हटलं की बबनराव लोणीकरांच्या आमदारकीची भत्ते, त्यांची विमानाची तिकीट, त्यांना जे काही त्यांच्या फॅसिलिटीज मिळतात एवढंच नाही तर बबनराव लोणीकरांच्या शेतावरच्या विहिरी, त्यांच्या शेतीतले हातपंप किंवा त्यांच्या गड्यांचे पगार, त्यांच्या गाड्या, त्यांच्या अगदी ते वापरत असणारे परफ्यूम आणि डिओ, ह्या सगळ्या गोष्टी या बबनरावांनी ज्या कमावल्या त्या लोकांच्या पैशातनं बबनराव लोणीकरांसारख्या या सगळ्या लोकांना कळलं पाहिजे की जनता आपल्या कष्टाची भाकरी खाते, लोणीकरांसारखे लोक मात्र भ्रष्टाचाराची भाकरी खातात। हे सगळे भ्रष्टाचाराने बरबटलेले लोक आहेत आणि अशा भ्रष्टाचारी आणि बरबटलेल्या लोकांना जनतेवर बोलायचा अधिकार नाहीये, जनता यांना जागा दाखवेल यांची। बिलकुल सुषमाताई, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात याबद्दल, त्यासाठी। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। अतुलजी, आजकाल नेत्यांच्या वक्तव्यांना काही तारतम्य नसतं हे पुन्हा एकदा बबनराव लोणीकरांनी सिद्ध केलंय, त्यामुळे ते काय काय बोलले तुमच्या कानावर आलंच असेल, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असं आहे की लोकशाहीमध्ये त्याच्या करावर सगळ्या गोष्टी, सगळ्या योजना घडत असतात। एखाद्या नेत्याला जनतेचा बाप म्हणणे म्हणजे आपण बापाची किंमत किती कमी समजतो अशा पद्धतीचं हे वक्तव्य आहे। बाप तुमचा असेल, जनतेचा कसा होऊ शकतो बाप? जनता बाप आहे आमची, जनता मायबाप आहे। जनता संधी देते म्हणून नेते सत्तेवर येतात, जनता संधी नाकारते तेव्हा नेते सत्तेच्या खाली जातात। या अशा पद्धतीचं बोलणं जे आहे
तो केवळ सत्याचा माज आहे आणि आमचं काहीही होऊ शकत नाही, आमच्यावर कुठली कारवाई होऊ शकत नाही. विरोधी पक्षांनी मात्र फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे सगळं विसरून जायचं, त्यांच्यावर पटकन कारवाई होते. तर हे जे हुकुमशाही पद्धत जी आलेली आहे देशामध्ये त्याचं हे द्योतक आहे. आणि बबनराव लोणीकर काय आहे, म्हणजे प्रत्येकच नेता जो आहे तो बिनधास्तपणे गुन्हे करतायत देशभरामध्ये, महाराष्ट्रात नाही देशभरात. महिलांवरचे बलात्कार असतील, महिलांचं शोषण असेल, करप्शन असेल, चांदीच्या ताटामध्ये खायचं, हे सगळं जे आहे या सगळ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या किती खोट्या होत्या, जनतेशी काही देणं घेणं नाही याच्यावरने सिद्ध होते. बरोबर. मात्र अशी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांमुळे तुम्ही विरोधकच काय तर सर्वसामान्य सुद्धा संतापलेले असणार आहेत. तर या संदर्भात अधिक आपण बोलूयात. महेश तपासे देखील आपल्या सोबत आहेत. महेशजी, स्वागत न्यूज18 लोकमतमध्ये. बबनराव लोणीकर यांची काही वक्तव्य तुमच्या देखील कानावर आलेली असतील. भाजपचे आमदार एका जाहीर कार्यक्रमात लोकांना उद्देशून अशी काही वक्तव्य करतात की ज्याने संताप निर्माण होईल. तुमची काय प्रतिक्रिया? बबनराव लोणीकर हे आमदारकीचं कर्तव्य विसरलेला हे व्यक्ती आहेत. आपला देश ज्या स्वतंत्र झाला आणि 1947 नंतर 1950 मध्ये जे आपल्याला गणतंत्र आपण झालो, आपण भारतीय संविधानाला स्वीकार केला, तेव्हा लोकशाहीचे तत्व, मूल्य आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना हे मान्य करून आपण भारताची राज्याची निर्मिती केलेली आहे. आता तुम्ही अंगावर घातलेले कपडे हे मोदींची देण, पायात घातलेला बूट मोदींची देण, अंगाला लावणारा साबण मोदींची देण, असं जर म्हणत असेल तर कर्तव्यापेक्षा उपकाराची जाणीव करून देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे हे आमदार आणि बरेच आमदार अशा पद्धतीने करतायत. पोलिसांना मारहाण करणारे ह्याच पक्षाचे आमदार, चुकीच्या पद्धतीने पक्ष फोडणारे ह्याच पक्षाचे आमदार. आणि बबनराव लोणीकरांना मला असं वास्तविक पद्धतीने सांगायचंय की तुम्ही आमदारकीची शपथ घेताना काय शपथ घेतली, की मोदी सरकार सगळ्या लोकांसाठी करणार, की मोदी करणार, की भाजप करणार, की लोकशाहीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी घडवून देणार. म्हणजे लोकशाही ही कल्पनाच मुळात भारतीय जनता पार्टीला मान्य नाही हे आम्ही आधीपासून सांगत होतो. आजही वारंवार भारतीय जनता पार्टीचे अनेक मंत्री, नेते, आमदार वेगवेगळ्या त्यांच्या वक्तव्याच्या माध्यमातून त्याच गोष्टीकडे आपल्याला दर्शवत आहेत. बरोबर. मात्र अशा नेत्यांवरती काय कारवाई व्हायला हवी किंवा मग एखाद्या पक्षाकडनं, एखाद्या लोकप्रतिनिधीकडनं असे जर काही वक्तव्य व्हायला होत असतील आणि ज्यामुळे संतापजनक वातावरण निर्माण होत असेल तर मग काय असावेत निर्बंध? भारतीय जनता पार्टीचे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब काही कारवाई करतील असं मला वाटत नाही. याच्या आधी अनेक आमदार वेगवेगळ्या पद्धतीने बोलले, वेगळ्या पद्धतीने तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, काहींनी पोलिसांना लाफे देखील मारले. काहीही कारवाई विद्यमान सरकारच्या नेत्यांनी केलेली नाही. याच्यातनंही काय कारवाई असं मला वाटत नाही, कारण ह्यांच्याकडे म्हणजे संवेदना शून्य सरकार किंवा संवेदना शून्य पक्ष भारतीय जनता पार्टी आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे हे काय कारवाई करतील असं मला वाटतच नाही. पण जर यांच्या मनामध्ये 1% जरी लोकशाही जिवंत असेल, 1% जरी त्यांना वाटत असेल की जनतेचं ऋण आपल्याला फेडावं लागतं, काहीतरी नैतिकतेचा 0.5% जर यांच्यामध्ये शिल्लक आहे तर मला वाटतं बबनराव लोणीकरांनी जाहीर जनतेची माफी मागण्याची आवश्यकता आहे. देवेंद्र फडणवीसांनी राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काम करत असताना तुमच्या पक्षाचे आमदार जर पोलीस स्टेशनवर गोळीबार करतात, तुमच्या पक्षाचे आमदार पोलिसांना जर लाफा मारतात, तुमच्या पक्षाचे आमदार महिलांच्या संदर्भात चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतात, तुमच्या सरकारमधले मंत्री सुप्रिया सुळेंच्या बाबतीत उलट सुलट वक्तव्य करतात, तर यांच्यात तुमचं सरकार काहीच कारवाई करत नाही ना. याचा अर्थ तुमचं संवेदना शून्य सरकार तुमचं आहे. तुम्हाला लोकांचे त्रास दिसत नाही, तुम्ही मगरुरीमध्ये जगत आहात. एक दिवस ही मगरुरी तुटणार आहे. बरं महेशजी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आता आपण जाऊयात, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आपल्या सोबत आहेत. बच्चूजी, स्वागत तुमचं. बबनराव लोणीकर आमदार म्हणतायत तुमच्या आईचा पगार, बापाचं पेन्शन हे बबनराव लोणीकरनंच केलं. आणखी काही वक्तव्य केलेत लोकांना उद्देशून त्यांनी एका जाहीर सभेत? लोणीकर कोणाचं अपत्य आहे ते पाहिलं पाहिजे. सामान्य माणसानंच त्याला आमदार केलंय. त्याची आमदारकीची निर्मिती झाली ना, हे सामान्य लोकांनी बटन दाबून त्याची निर्मिती केली आहे. त्याचा बाप सामान्य माणूस आहे, आमदारकीच्या बाबतीत बोलतोय. मोदीचा एवढा पुळका असेल तर जा ना भांडी घासायला म्हणा तिथं मोदीचे. चप्पल धुई, पाय धुई, पाणी पे चप्पल जर मोदी साहेबांचं. लाज नाही वाटायला पाहिजे का त्याला? पण माफी मागितली तर ठीक आहे, नाही तर आम्ही त्याला माफी मागायला भाग पाडू. हा, मात्र ज्या पक्षाचे ते आमदार आहेत त्या पक्षश्रेष्ठींकडनं तरी त्यांना काही समज किंवा काय कारवाई व्हावी अशी तरी तुम्हाला काय वाटते? काय अपेक्षा? भडकून दिलेला आहे का
जो टेम्पो आहे शेतकऱ्याच्या दबावाचा, जे काही शेतकरी आंदोलनात उतरत आहे किंवा उग्र होत आहे, तर त्याच्यावर मात करण्यासाठी असे काही पिलांटू ते सोडून देतात. तर पक्षश्रेष्ठच काम नाही, तर त्यांनी लगेच बोलले असते ना, का लोणीकर चुकले, काय झालं बोलले असते ना. तर कृषी मंत्री वायताळ बोलतं, काल त्यांनी चांदीच्या ताटात जीव घातले, आज हे लोणीकर. यांना काय पडलं, ईव्हीएम मशीनचा माज आहे हा. एक तर धर्म सांगायचा सामान्य माणसाला, कटेंगे तो कटेंगे सांगायचं, 5 वर्ष नंगा नाच करायचा आणि वेळेवर धर्म सांगून मतं घ्यायचे, ईव्हीएम मशीन बिघाड करून त्याच्यात मतं बिनवायचे. यांच्यावर धाक नाही राहिला ना, प्रेशर काहीच नाही. पहिले जनतेचं प्रेशर राहायचं, मत नाही मारणार लोक. आता मताची गरज कुठे आहे यांना? बरोबर. धन्यवाद बच्चू कडूजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर बबनराव लोणीकर यांच्या जाहीर सभेतल्या एका वक्तव्यानं खळबळ माजली आहे आणि आता विरोधकांकडनं त्यांच्यावरती सडकून टीका केली जाते.